काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तुमचे सुयस आहेत आणि तुमचे बंधू एखाद्या व्यक्तीला मारताय, दुसरा एक कार्यकर्ता मारतोय. कुठेतरी आरोप होतोय की आमदारांची दहशत आहे, त्यांचा दबाव आहे आणि लोक घाबरत आहेत, गुन्हा देखील दाखल होत नाही. तुम्हाला तसं वाटतं का? माझी काही दहशत आहे तालुक्यात, आता तुम्ही फिरताय, काही वाटतं तुम्हाला? मीच तुम्हाला विचारतो की बा एवढं सामान्यांमध्ये मी आहे आणि असं कोणी एखादा सामान्य नागरिक म्हटला की किरण लांबची दहशत, तसं काही नाही. उलट ज्यांची दहशत आहे ती माझ्या मोडणं हे माझ्या पुढे चॅलेंज आहे. की ज्यांनी राजूरला काय मी वेठीच धरलं, गावाला वेठीच धरलं, तिथले रस्ते होऊ द्यायचे नाही, स्मशानभूमीचं काम होऊ द्यायचं नाही, शाळेचं काम होऊ द्यायचं नाही, त्या विनय सावंत सारख्या सज्जन माणसावरती अॅट्रॉसिटी ज्यांनी टाकून दिली, ग्रामपंचायतमध्ये ज्यांनी सांगितलं की आम्हाला ठोकशाहीच आणायची इथं, ती खरं तर ती सरपंच बाई आहे, तिचा राजकारणाचा एक बळी ठरला. याच्या आधी त्या पिचडताईंनी जवळजवळ ताई आणि गणपती देशमुखांनी 1.5 कोटीचा भ्रष्टाचार केलेला, त्याचे सगळे पुरावे. त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. इथं आमच्याकडे काय, मी माझा सरळ स्वभाव आहे, मी जर कुणावरती भ्रष्टाचार होतोय असा आरोप आहे तर कसा होत नाही तो त्यांनी सिद्ध करावा. मी कधी राजकीय आश्रय घेतला नाही, कुणाची पदं वाचवली नाही आतापर्यंत. यांनी जे काही वापर केला किंवा त्या भविष्याच्या काळात त्या निगळेताई जिल्हा परिषदेच्या उमेदवार होऊ नये किंवा ते वकील ॲडव्होकेट निगळे वकील आहे ते पंचायत समिती उमेदवार म्हणून त्यांनी काट्यानं काटा काढून टाकला, तो त्यांचा प्रश्न आहे. आता मुकुंदचा काय, तर त्याचा मित्र संतोष बोटे, माझाच कार्यकर्ता आहे तो, एका मोबाईल शॉपीच्या पुढे दुकानावरती उभा होता. तिथं जर एक पिऊन आलेला पोरग आहे, त्याने आधी एका हॉटेलमध्ये कुठेतरी बाचाबाची केल्याचा एक व्हिडिओ प्राप्त झालाय, तर त्यानं येऊन तिथे येऊन उभा राहिला आणि संतोष बोटेला असा धक्का दिला. धक्का दिल्यानंतर त्याला संतोष बोटे म्हटलं की अरे बाबा नीट उभा राहा, तर त्यानं पिलेला मारायला सुरुवात केली संतोष बोटे त्याला धरायला लागला, तेवढं ते पळाल्यानंतर मुकुंद त्यांनी त्यांना सापडवल्यानंतर ते समोरून शिवीगाळ करताय म्हटल्यानंतर यांनी साहजिक आहे, एखादा दारुड्या तुम्हाला शिव्या देतोय, उत्मात करतोय, तर तुम्ही पण मला वाटतं त्याचा काही पाया पडणार नाही. त्याच्या ही रिॲक्शन, ऍक्शनला रिॲक्शन आहे. जर कोणी आपल्या आईला शिवी देतोय, वडिलांना शिवी देतोय, आणि असं नाही होऊ शकत काही काही कोणी शंडाच्या अवलादी नाहीये. त्यामुळं त्यांनी ते रिॲक्ट झाले. फक्त माझं म्हणणं एवढं होतं की त्यांनी ते करण्याऐवजी पोलिसांना घ्यायला लागत होतं, पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकायला लागत होतं. मी त्याच्यानंतर त्यांना म्हटलो पण की अरे बाबा नो, एक कायदा सुव्यवस्था आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, आता राजूरमध्ये ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये एवढा सगळा राडा त्या गणपती देशमुख त्याच्या पोरांनी घातला. पोलिसांनी काय केलं नाही, साधी केस लिहून घेतली आणि हे मात्र राजकीय नेत्यांच्या मागे लपत बसले. आजही मुंबईला काहीतरी दाखल झाले असं मला कळालंय. मग जर पोलीस यंत्रणा त्याच्यावर ऍक्शन घेत नाहीये, बाकी तर हा विद्रोह निर्माण होणार ना. मला एक सांगा की तुम्ही जर तिकडं विदर्भ तुम्ही तिकडं नागपूर, तिकडं त्या गडचिरोलीचे पालकमंत्री आता आदरणीय मुख्यमंत्री महोदय, तिथलं सगळं नक्षल थांबायला लागलंय. याच्या आधी हे पुढारी लोक विचारतच नव्हते त्यांना, त्या लोकांची, त्या आदिवासींच्या गरजाच पूर्ण करत नव्हते. त्याच्यात नक्षली जन्माला आली ना. त्याच्यामुळे आज त्यांना रोजगार भेटायला लागला, त्यांच्यात मूलभूत सुविधा भेटायला लागले, ते सरेंडर झाले आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर काम करायला लागले. ते काही पोलीस याच्यात भरती झाले. इथंही परिस्थिती अशी आहे का, पिचडांच्या काळामध्ये मोठा दहशतवाद होता, म्हणजे तिथं दुकानदारांना मारणं, कुणी विरोधात न बोलणं, असं सगळं होतं. आणि हे सगळे ह्याच गुंडांच्या जीवावरती चाललं होतं. ती गुंडागिरी आता आपण नष्ट केली. तिथं राजूरमध्ये उठायचं आणि शिवीगाळ करायची अशी प्रथा होती. आज यांना भिडणार आहे. एक आमचा आंबेडकरी चळवळीचा दलित बांधव आहे, त्याला जेव्हा कामावरून काढून टाकलं आणि त्याच्यावरती जेव्हा आरोप झाले तर त्याची पत्नी पुढे आली. म्हणजे ही जी ताकद लोकांमध्ये निर्माण झाली, तर त्याचं कारण कमीत कमी किरण लांबटे त्या गोरगरिबांची जागा बाजू घ्यायला आहे. आणि भविष्याच्या काळातही जर पोलिसांनी यांचा बंदोबस्त नाही केला तर शेवटी आम्हाला या जनतेचं काय वार उचल नाही, त्या जनतेसाठी काम करणे. आपण जर बघितलं तर राज्यामध्ये खरं तर सगळे पक्ष आता एकत्र आहे, सत्तेमध्ये आहे. इथे सुद्धा तुमचे सगळे जे विरोधक होते ते देखील आता महायुतीत आहे, पण अंतर्गत खतखत मात्र कुठेतरी मिटलेली दिसत नाहीये. प्रश्न असा आहे की इथं महायुतीमध्ये किरण लांबटे उभा राहिला. बऱ्याच जणांनी माझं काम केलं, पण बऱ्याच जणांनी वैभव पिचड उभा राहिला, त्यांचं काम केलं.
शिवसैनिकांनी काहींनी काम केलं, काहींनी काम नाही केलं. माझं तिथं बाजूला राहिले ते. पण बरेचसे जे असे सर्व पक्षातले लोक की ज्याला किरण लामटे पसंत आहे, मग ते काँग्रेसवाले असू द्या, राष्ट्रवादीवाले असू द्या, तिकडं मनसेवाले असू द्या, शिवसेना शिंदे गट किंवा उद्धव साहेबांचा गट किंवा भाजपचा काही गट, कम्युनिस्ट पक्ष, ज्यांना किरण लहामटे आपला वाटतोय किंवा सामान्यांचं देतो, त्यांनी माझं कालही काम केलं, आजही काम करता येतं, उद्याही जर मी चांगला राहिलो तर काम करतील माझं. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस असे व्हिडिओ व्हायरल होतात त्यात तुमच्या आमदारांच्या जवळची माणसं जर मारहाण करताना दिसत असतील तर मतदारसंघात किंवा जनतेमध्ये एक वेगळा संदेश येऊन जातो कायदा सुव्यवस्थेबद्दल. जनतेबद्दल काही प्रश्न निर्माण होत नाही, पण जनतेनं ही जी समोरची माणसं आहे ती ओळखलेली आहेत किंवा मुकुंदला तुम्ही ओळखता, तुम्ही आल्यानंतर तुम्हीच म्हटले की मुकुंद असं करू शकत नाही. असा जर एवढी ही सामान्य पोर आहेत माझ्याकडे जी काम करतात, हे चेहरे सगळे पहा तुम्ही, असे पांढरपेशी कोण पुढारी आहेत, असे पिढ्यानपिढ्याचे राजकारणी, असं कोणीच नाही. ही सगळी सामान्य पोरं माझ्या बरोबर काम करतायत. हे शल्य समोरचे आणलाय सगळ्यांना. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये यांची दहशत दादागिरी मोडीत येते. यांनी उलट काय करायचंय का लोकांना त्रास देणं. यांनी सांगितलं ना, त्या स्मशानभूमीकडचा रस्ता हे नीट होऊ देत नव्हते, शाळा नीट, गरिबांची पोरं शिकली, जिल्हा परिषद शाळा नीट होऊ देऊ शकत नव्हते. म्हणजे ह्या लोकांनी ज्यांनी गावाचा खड्डा बुजवला नाही, ही लोक आज अशा पद्धतीनं, यांचं काम काय आहे की मग कोण किरण लामटे बरोबर काम करतोय, मुकुंद करतोय, संतोष बोटे करतोय, अक्षय आबाळे करतोय, अजून कोण करतोय, तर ही कार्यकर्ते डॅमेज करायची, हा त्यांचा उद्देश त्यांच्या होता. आता मागे एक घटना झाली, आम्ही एका उद्घाटनाला गेलो, यांनी दारू पिऊन पोरं कार्यकर्ते सोडले. आता दारू पिऊन ही जर विरोधक माणसं सोडत असतील, तो येऊन जर मुकुंद दगड उचलतोय, आमका करतोय, त्या मुकुंद संयमाने त्याचा हात धरून ठेवला. पोलिसांनी काय केलं, आणलं इथं, केस घेतली, नेऊन सोडून दिला. जर असं व्हायला लागलं म्हणजे तुम्ही जे दादागिरी करताय, एकदा यांचे ह्या सचिन देशमुखचा मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला होता की तो दारुड्यांचे हप्ते घेतोय, तो एक शुक्ला का फिकला कोण आहे तो म्हणत होता काय याला 30,000 रुपये महिन्याला हप्ते घेत होता, आमकं करत होता, तमकं करत होतं. मग यांनी दारूवाल्यांबरोबर पार्टनरशिप करायची, यांनी 2 नंबरचे धंदे करायचे. आणि यांना ज्या वेळेला यांना विरोध होतो, आता मध्ये एक त्यांचा एक कार्यकर्ता आहे कोणतरी देशमुख होतो, अक्षरशः विवस्त्र होऊन घरात झोपलेला दारू पिऊन, त्याचे आई वडील कंटाळून निघून गेलेले, तो ट्रोलिंगचं काम करतोय, काहीतरी लिहून टाकतोय घाणेरडं. मग असे कार्यकर्ते तुम्ही पाळताय आणि परत आणायचं का? आम्ही लोकांची काय समाजसेवा केली त्यांनी सांगावं, आतापर्यंत काय समाजसेवा केली आणि काय कोणाच्या मागे उभे राहिले. अशा पद्धतीचे ही नीच घाणेरडे लोक, आणि ह्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांना बदनाम करायचं प्रयत्न. मी आजही सांगतो जाहीरपणे, जर समजा एखाद्या महिला भगिनीला कोणी त्रास दिला, दारू पिऊन उत्मात केला, तर माझे कार्यकर्ते काल जो मार्ग स्वीकारला तो उद्या स्वीकारते. अकोले तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं जे अनुदान आहे ते रखडल्यामुळे अनेक घरकुलांची कामं ठप्प झालेली आहेत. त्यामुळे काही लोकांना अक्षरशः उघड्यावर राहण्याची वेळ आली. हो, बरोबर काय आहे. या संदर्भात तुम्ही पाठपुरावा? त्या संदर्भात खरं तर हा केंद्राचा निधी आहे. आम्ही तिथं ग्रामविकास मंत्र्याला मधल्या काळात मी पत्र पण दिले, परंतु हा केंद्राचा निधी तो येईल, आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला घरकुलाचे हप्ते, माझ्याकडे जवळजवळ माझ्या अंदाजे 27-28 हजार घरकुलं असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील तालुक्यामध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलं येणं, एका गावात 300, 500, 1000 घरकुलं, तर त्यातून काही घरकुलांचे हप्ते कदाचित राहिले असतील पण ते येतील. पण बरीचशी घरकुलं पूर्ण पण झालेत, हे पण तितकंच सत्य आहे. त्यामुळं शेवटचं घरकुल पूर्ण होणं, मोदी साहेबांनी तर उलट आता नवीन काय त्यात केलं की केंद्र सरकारनं जर घरकुलाला पैसे दिले तर राज्य सरकार त्याच्यावरती सोलर पॅनल देऊन स्वयंपूर्ण करणार आहेत घरात. म्हणजे असं काही नाही की पक्की घरं देणं, घरांना लाईट देणं, हे सगळं काम सरकारकडनं होतंय. थोडीफार दिरंगाई होते, पण त्याचा पाठपुरावा राज्य सरकार केंद्र सरकारकडे करते आणि लागेल तो प्रश्न मार्गी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर
यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.